नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत। तर अर्थशास्त्र यामधील आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या घटकामध्ये आपण भारत व ब्राझीलमधील अर्थव्यवस्था अभ्यासणार आहोत। भारत व ब्राझीलमधील व्यवसाय अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसायाचे प्रकार आणि व्यवसायाचे प्रकार याच्यावर त्याचा विकास याच्यावर अर्थव्यवस्था काय असते? अवलंबून असते। तर अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सामाजिक अर्थव्यवस्था म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास होय। तर अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सामाजिक अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजेच काय? तर सामान्य माणसांचा काय झाला? अभ्यास झाला। तर अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणतो? आर्थिक व्यवहार असे सुद्धा म्हणतो। तर त्याला आपण काय म्हणतो? आर्थिक व्यवहार असे सुद्धा आपण त्याला म्हणतो। आर्थिक व्यवहार। तर आर्थिक व्यवहारामध्ये चार घटक महत्त्वाचे असतात। आर्थिक व्यवहारामध्ये चार घटक काय असतात? तर महत्त्वाचे असतात। तर ते चार घटक कोणते? तर पहिला घटक आहे, ते चार घटक आपण काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहिला घटक आहे उत्पादन। जे उत्पादन आहे, उत्पादन, त्यानंतर विभाजन, त्यानंतर विनिमय। विनिमय म्हणजे काय? तर एक्सचेंज, त्यानंतर उपभोग। ठीक आहे। तर आर्थिक व्यवहारामध्ये चार घटक काय असतात? तर महत्त्वाचे असतात। ते चार घटक आहे, पहिला आहे उत्पादन, त्यानंतर विभाजन, विनिमय आणि उपभोग। ठीक आहे। तर उत्पादन म्हणजे काय? तर आपल्याला एखाद्या घटकेचे उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला त्यासाठी काय लागते? एखादी कंपनी लागते किंवा एखादी काय लागते? व्यवस्था लागते। फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर कारखान्यामध्ये ऊस वगैरे ऊसापासून जर आपल्याला गूळ वगैरे निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागतं? तर त्यासाठी कारखाना लागतो। म्हणजे काय? उत्पादन करणारी काय लागते? संस्था लागते। त्यानंतर विभाजन, जर आपल्याला तो जर गूळ विकायचा आहे, तो गूळ जर विकायचा आपण कारखान्यामध्ये तो गूळ सगळं विकू शकतो का? तर नाही विकू शकत। त्यासाठी आपल्याला त्याचं काय करावं लागतं? विभाजन करावं लागतं। म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांकडे त्याचं काय करावं लागतं? माल पार्सल करावा लागतो। त्यानंतर विनिमय। विनिमय म्हणजे काय? जर ग्राहकाला तो गूळ जर विकत घ्यायचा आहे तर त्याला त्या गुळाच्या बदल्यात काहीतरी काय द्यावं लागणार आहे? वस्तू द्यावी लागणार। त्याला काय म्हणतो आपण? विनिमय म्हणतो। आणि उपभोग, तर विकत घेतलेल्या गुळापासून आपल्याला जे मिळणार आहे, जी गोष्ट मिळेल, आपण काय म्हणतो? उपभोग असे म्हणतो। तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते याचं। उत्पादन, सपोज जर आपल्याला आयफोन विकत घ्यायचा आहे तर आयफोन कुठे निर्माण होतो? तर कंपनीमध्ये। ती कोणती कंपनी झाली आयफोनची? तर ॲपल। ठीक आहे। तर विभाजन म्हणजे काय? तर आयफोन हा कुठे निर्माण करणारी कंपनी कोणती आहे? तर कॅलिफोर्निया येथे काय झाली? कंपनी झाली। तर आपण जे भारतीय लोक आहोत ते कॅलिफोर्नियामध्ये जाऊन आयफोन विकत घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत। तर ती कंपनी काय करते? तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं माल काय करते? पार्सल करते। त्यानंतर जे विनिमय आहे, म्हणजे आपल्याला जर आयफोन विकत घ्यायचा आहे तर आपण काय करतो? मोबाईल शॉपीमध्ये जातो। त्यानंतर मोबाईलच्या बदल्यात आपण त्याला काय देतो? पैसे देतो। आणि त्यानंतर तो मोबाईल काय घेतो? विकत घेतो। त्याला एक्सचेंज किंवा काय म्हणतात? विनिमय असे म्हणतात। त्यानंतर उपभोग मध्ये काय येतो? घेतलेला जो मोबाईल आहे त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो? किंवा आपण मोबाईलमध्ये काय करू शकतो? वेगवेगळे फोटोज
जे युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकू शकतो, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काय झाला, उपभोग भेटला. या सगळ्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय, आर्थिक व्यवहार होय. आणि आर्थिक व्यवहार म्हणजेच काय, अर्थव्यवस्था होय. ठीक आहे, अर्थव्यवस्था म्हणजे काय तुम्हाला समजलं. तर अर्थशास्त्र हे काय, सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे काय, सामाजिक शास्त्र आहे. ठीक आहे, सामाजिक शास्त्र आहे. तर अर्थशास्त्राचे जनक कोणी माहिती तुम्हाला? अर्थशास्त्राचे जनक आहेत ॲडम स्मिथ. हे काय झाले, अर्थशास्त्राचे काय झाले, जनक झाले. त्यानंतर अर्थशास्त्र हा शब्द कुठून आलाय, तर ग्रीक पासून हा शब्द आलेला आहे. तर त्याचा ग्रीक शब्द काय होता, ओकोनोमिया. तर त्याचा ग्रीक शब्द होता हा काय झाला, ग्रीक शब्द. हा काय, ग्रीक शब्द आहे. ह्या ग्रीक शब्दापासून आपल्याला इकॉनॉमिक्स हा काय इंग्लिश शब्द आला. तर ओकोनोमिया हा काय ग्रीक शब्द कसला, अर्थशास्त्र हा शब्द कुठून आलाय, ओकोनोमिया या ग्रीक शब्दापासून आलाय. आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण असं म्हणतो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. तर अर्थशास्त्राचे 3 प्रकार पडतात. अर्थशास्त्राचे 3 प्रकार पडतात. अर्थशास्त्राचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, अर्थशास्त्राचे प्रकार त्यामध्ये आहे पहिला भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यानंतर दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था. आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क हा कोणाकडे असतो, तर खाजगी व्यक्तीकडे असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क हा खाजगी व्यक्तीकडे असतो. आणि त्यांचा हेतू असतो नफा मिळवणे. त्यांचा हेतू काय असतो, नफा मिळवणे असतो. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्क कोणाकडे असतो, तर सरकारकडे असतो. आणि त्यांचा हेतू असतो समाज कल्याण साधणे. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था ही कोणाकडे असते, खाजगी व्यक्तीकडे पण असू शकते किंवा मग जे सरकारकडे सुद्धा असू शकते. त्यानंतर अर्थशास्त्राचे 3 क्षेत्रात वर्गीकरण केले जाते. त्यानंतर अर्थशास्त्राचे 3 क्षेत्रात वर्गीकरण केले जाते. मध्ये पहिला आहे प्राथमिक, नंतर द्वितीय आणि तिसरा आहे तृतीय. ओके, तर त्यामध्ये पहिल्या प्राथमिक व्यवसाय म्हणजे प्राथमिक क्षेत्र जे आहे अर्थव्यवस्थेत ते काय झाले,
शेती. फॉर एक्झाम्पल शेतीवर आधारित आपण काय करू शकतो, पिके वगैरे उत्पादन घेऊ शकतो. द्वितीयमध्ये काय येऊ शकतो, कारखानदारी वगैरे येऊ शकतो. आणि तृतीयमध्ये सेवा वगैरे यांचा समावेश होतो. प्राथमिकमध्ये जर शेती असेल तर शेतीमध्ये आपण काय पिकवू शकतो, सपोज कापूस, ऊस वगैरे यांचं उत्पादन जर घेतलं तर त्याच्यावर प्रक्रिया करून द्वितीय क्षेत्रामध्ये कारखानदारी वगैरे येऊ शकतो. त्यानंतर तृतीय क्षेत्रामध्ये सेवा म्हणजेच काय, आरोग्य, शिक्षण इत्यादीचा समावेश या क्षेत्रांमध्ये केला जातो. तर आपण भारत आणि ब्राझील यामध्ये काय घेणार आहोत, व्यवसाय घेणार आहोत. तर ब्राझील, पहिला ब्राझीलमध्ये कोणते व्यवसाय केले जातात, तर त्यामध्ये पहिला आहे शेती. ब्राझीलमध्ये शेती हा पहिला काय झाला, व्यवसाय झाला. शेती व्यवसायामध्ये ब्राझीलमध्ये जे आहे तर आपण शेती प्रामुख्याने केली जाऊ शकते. आणि भारतामध्ये शेती हा व्यवसाय आपला काय झाला, प्राचीन काळापासून चालत आलेला भारतामध्ये शेती हा व्यवसाय झाला. त्यानंतर शेतीवर आधारित आपण त्याच्यावर वेगवेगळी पिके वगैरे घेऊ शकतो. त्यामध्ये एक नगदी पिके, ब्राझीलमध्ये नगदी पिके कोणती घेतली जातात, तर ब्राझीलमध्ये कोको, कॉफी, ऊस आणि रबर ही ब्राझीलमध्ये काय झाली, नगदी पिके झाली. आणि ब्राझीलमध्ये नगदी पिके बघितली सगळ्यांनी, ठीक आहे. तर त्यानंतर सोयाबीन जी आहे, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये ब्राझील काय आहे, अग्रेसर आहे. त्यानंतर आहे दुसरा घटक मासेमारी. दुसरा मासेमारी. ब्राझीलला जवळपास 7400 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. ब्राझीलला किती किमीचा सागरी किनारा लाभला आहे, जवळपास 7400 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे त्याच्यावर समुद्रावर आधारित आपण काय करू शकतो, मासेमारी करू शकतो. समुद्र जवळ असल्याने मासेमारी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे ब्राझीलमध्ये बघायला भेटतात. त्यानंतर पशुपालन हा आहे तिसरा घटक. पशुपालन ब्राझीलमध्ये शेती व्यवसायावर आधारित काय केलं जातं, पशुपालन केले जातं. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या इत्यादींचे पालन करून त्यापासून दुग्ध व्यवसाय हा सुद्धा काय केला जातो. त्यानंतर ब्राझीलमधील चौथा व्यवसाय आहे खाणकाम. ब्राझीलमध्ये खाणकाम सुद्धा काय केले जाते. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम केले जाते. पूर्व भाग लोह खनिज, मॅग्नीज इत्यादी काय, लोह खनिज आणि मॅग्नीजचे इथे काय केलं जातं, उत्पादन जास्त भेटलं जातं आपल्याला. त्यानंतर आहे आपण भारताचं बघूया. भारताचे पण सेमच पॉईंट आहेत. भारताचे व्यवसाय सुद्धा आपल्याला माहितच आहे. तर भारतामध्ये त्यानंतर भारतामध्ये पहिला शेती हा भारत आपला काय आहे, कृषी प्रधान देश आहे. तर भारतामध्ये प्राचीन काळापासून काय केली जाते, तर शेती केली जाते. भारताचे शेतीचे योगदान हे भारतामध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणात आहे. काय भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात का केली जाते, याचं काहीतरी कारण आहे. हे माहिती आहे की तुम्हाला, भारतामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात का केली जाते याचं कारण काय आहे, तर मी सांगते. पहिलं कारण आहे सुपीक जमीन. मृदा. त्यानंतर दुसरा घटक काय असेल, ठीक आहे, विस्तीर्ण मैदान. त्यानंतर अनुकूल हवामान.
जाते. त्यानंतर त्याचं प्रमुख पीक काय आहे तर भात, गहू प्रमुख पीक पिके आहेत. फॉर एक्झाम्पल भात, गहू, ज्वारी, त्यानंतर बाजरी. आणि नगदी पिके कोणती आहेत तिथील भारतातील नगदी पिके त्यामध्ये फॉर एक्झाम्पल कापूस, त्यानंतर चहा इत्यादी. हे काय झाले भारतातील नगदी पिके झाली. ठीक आहे. तर त्यानंतर आपण पुढचा घटक घेऊ मासेमारी. दुसरा काय मासेमारी. भारताला जवळजवळ 7,500 किमीचा काय लाभलेला आहे समुद्र किनारा लाभला आहे आणि ब्राझीलला 7,400 किमीचा समुद्र किनारा लाभला. 7,400 किमी ब्राझीलला आणि भारताला 7,500 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे भारतामध्ये एकूण सुमारे मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी 40% उत्पादन हे कुठून घेतले जाते तर समुद्रामधून. वार्षिक उत्पन्नापैकी 40% उत्पादन आपण हे कुठून घेतो तर समुद्रामधून हे मासेमारीचे घेतले जातात. त्यानंतर आपण खाणकाम बघू. पुढचा घटक आहे खाणकाम. भारतामध्ये छोटा नागपूरचे पठाराला खनिजांचे काय म्हटले जाते भांडार म्हणून ओळखले जाते. छोटा नागपूरला काय म्हणून ओळखले जाते तर खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बंगालच्या उपसागरात गोदावरीच्या नदीच्या मुखापाशी खनिजांचे तेलाचे साठे आढळले आहेत. ठीक आहे. गोदावरीच्या मुखापाशी तेलाचे साठे आढळून आले आहेत. कुठे तर भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये पण. त्यानंतर चौथा घटक आहे पशुपालन. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने कृषीवर आधारित पशुपालन म्हणजे शेतामध्ये आपण जे काम करतो त्यासाठी आपल्याला कशाची गरज भासते तर अर्थातच पशूंची म्हणजे बैलांची वगैरे. त्यानंतर माल वाहण्यासाठी घोडे वगैरे प्राचीन काळी वापरले जायचे. म्हणून कृषीवर आधारित काय केले जायचं तर पशुपालन सुद्धा केले जायचं. तर आपण ब्राझील आणि भारताची अर्थव्यवस्था म्हणजे काय झालं भारताचे आणि ब्राझीलचे व्यवसाय कसे सेम आहेत. ब्राझीलमध्ये पण शेती केली जायची, भारतात पण शेती केली जाते. ब्राझीलमध्ये पण मासेमारी केली जाते, त्यानंतर भारतात पण केली जाते. पशुपालन पण ब्राझीलमध्ये केले जाते, भारतात पण केले जाते. खाणकाम पण ब्राझीलमध्ये केले जाते आणि भारतामध्ये सुद्धा पशुपालन केले जाते. यावरून काय लक्षात येते तर भारताची आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था ही काय आहे सेम आहे. म्हणजे ब्राझील आणि भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. ब्राझील आणि भारताची अर्थव्यवस्था ही काय झाली तर मिश्र स्वरूपाची आहे. आणि तसेच भारत जसा हा विकसनशील देश आहे तसंच ब्राझील सुद्धा काय आहे विकसनशील देश आहे. ठीक आहे. तर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे काय ब्राझीलच्या तुलनेत खूप जास्त आहे राष्ट्रीय उत्पन्न. परंतु दरडोई उत्पन्न हे ब्राझीलपेक्षा काय कमी आहे. तर त्याचं कारण काय असेल बरं तर त्याचं कारण आहे भारताची लोकसंख्या काय आहे जास्त प्रमाणात आहे. भारताची लोकसंख्या काय आहे तर जास्त प्रमाणात आहे. ब्राझीलची लोकसंख्या काय आहे तर कमी आहे. ब्राझीलची लोकसंख्या काय आहे कमी आहे. मी तुम्हाला लिहून देते भारताची अर्थव्यवस्था. भारताची
मिश्र स्वरूपाची आहे. मिश्र स्वरूपाची आहे. तसेच ब्राझीलची सुद्धा काय मिश्र स्वरूपाची. ब्राझील ही सुद्धा काय झाली मिश्र स्वरूपाची. भारत काय तर एक विकसनशील देश आहे आणि ब्राझील सुद्धा काय झाला विकसनशील देश आहे. भारत आणि ब्राझील दोन्ही सुद्धा काय विकसनशील देश आहेत. भारत व ब्राझील विकसनशील देश. विकसनशील देश आहे. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा काय केले जातात 4 व्यवसाय केले जातात आणि ब्राझीलमध्ये सुद्धा काय केले जातात 4 व्यवसाय केले जातात. तर ब्राझीलमध्ये कोणते व्यवसाय केले जातात हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर त्यामध्ये शेती, पशुपालन, खाणकाम आणि मासेमारी. भारतामध्ये सुद्धा काय शेती, पशुपालन, खाणकाम आणि मासेमारी या दोघांचे व्यवसाय सेम असल्याने त्यांची अर्थव्यवस्था काय तर ही मिश्र स्वरूपाची आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे काय तर ब्राझीलपेक्षा काय तर जास्त आहे. ब्राझीलपेक्षा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे जास्त आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये जे अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा काय झाली तर सेमच झाली. त्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. उत्पादन म्हणजे काय. उत्पादन म्हणजे काय. आपण भारत व ब्राझील यामधील अर्थव्यवस्था बघण्यासाठी अर्थव्यवस्था कशी आहे हे बघण्यासाठी खूप सारे उदाहरणे घेतले. तर तुम्ही मला सांगा तर त्यामधील मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्थिक व्यवसाय. अर्थव्यवस्था म्हणजेच काय तर तुम्हाला सांगितलं मी आर्थिक व्यवसाय म्हणजेच काय तर सामाजिक अर्थव्यवस्था. तर आर्थिक व्यवसायासाठी 4 घटक जे महत्त्वाचे असतात. तर 4 घटक कोणते आहेत तर उद्योग, त्यानंतर कोणता विभाजन, त्यानंतर तिसरा विनिमय, चौथा उपभोग. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हे काय सामाजिक शास्त्र आहे. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न विचारते मी तुम्हाला. अर्थशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे माहिती का. अर्थशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेपासून आलेला आहे. कोणत्या भाषेतून आलेला आहे माहिती का तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला काही रिकामी जागा विचारते. तर तुम्ही सांगायचे आहे मला रिकामी जागा. पहिली आहे भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे तर भारताची लोकसंख्या ही ब्राझीलपेक्षा काय आहे जास्त आहे. त्यानंतर भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत टिंबटिंब आहे. भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत टिंबटिंब आहे. तर काय आहे कमी आहे. त्यानंतर भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे. कोणत्या प्रकारची आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर मिश्र प्रकारची आहे. मी तुम्हाला स्वाध्याय देते लिहून घ्यायचे सगळ्यांनी स्वाध्याय. कारण लिहून आणायचे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमधील अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. कारण लिहून आणायचे तुम्ही. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमधील अर्थव्यवस्था ही काय तर मिश्र स्वरूपाची आहे. याचं काय करून आणायचे तुम्ही कारण लिहून आणायचे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यामधील